ऋषी सरांबद्दल कसं आहे की त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे मोर दॅन 10 इयर्सचा आणि ते ॲडव्हान्टेज मला इथे काय वाटलं आणि काही चांगली गोष्टी वाटल्या कारण की त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये काम केलं वेगळ्या फील्डसाठी म्हणजे ॲज अ एजन्सी म्हणून. त्याच्यामुळे त्यांना एक व्हेरियस इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स म्हणजे रिअल एस्टेट असो या सर्व इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे काय होतं की एक ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्ह त्यांना आहे. म्हणजे मी जर रिअल एस्टेट असेल तर ते मला रिअल एस्टेटच्या एक्झाम्पलनुसार सांगतात कसं ऑडियन्स सिलेक्ट करावं किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमधलं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये तर ते त्यांना त्यांचे एक्झाम्पल देऊन ते शिकवतात. त्याच्यामुळे ते मोर पर्सनलाइज होतं. नमस्कार, मी चेतन देवकर. मी एक रिअल एस्टेट कन्सल्टंट आहे. मला ओव्हरऑल 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. तर रिअल एस्टेटमध्ये मी ऑलमोस्ट 5 इयर्सपासून काम करतोय मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. सध्या मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आहे रिअल एस्टेटचा. त्या संदर्भातच मला डिजिटल मार्केटिंग करायचं होतं कारण की डिजिटल मार्केटिंग शिवाय आत्ताच्या टायमाला कोणीच सर्वाइव्ह करू शकत नाही विदाऊट डिजिटल मार्केटिंग. त्यामुळे मग मी डिजिटल मार्केटिंगचं माझ्या डोक्यात होतं. इनिशियली स्टेजला मी ऑनलाईन प्रिफर करत होतो. काही कोर्सेस इन्क्वायरी केली किंवा काही फ्री अवेलेबिलिटी ऑफ कोर्सेस त्याच्यामध्ये पण मी इन्क्वायरी केली होती. पण इकडे मला थोडंसं मी एक ट्राय पण केलं होतं. पण मला जर डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर ऑनलाईनमध्ये एवढं तुम्ही पटकन ग्राफ्स करू शकत नाही किंवा ते तुम्ही काही जे टेक्निकल पॉईंट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या मार्केटिंगमध्ये किंवा तुमच्या ॲडमध्ये त्या जास्त हॅम्पर करतील तर त्या होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी ऑफलाईन माझ्या डोक्यात होतं ऑफलाईन कुठे भेटेल या हिशोबाने. लकीली मला इंस्टाग्रामवर सरांची ॲड दिसली आणि फर्स्ट ऑफ ऑल मी तर लिंक्डइनवरच सरांचं पूर्ण प्रोफाईल पाहिलं. कारण की काय आहे की आजकाल डिजिटल मार्केटिंग शिकवणारे भरपूर असतात. पण कसं आहे की मी पहिले प्रोफाईल गो थ्रू केलो तर लिंक्डइनवर सरांची प्रोफाईल बघितली आणि बाकीचं सर्व सरांचं काम किंवा एक एक्सपिरियन्स पर्सन म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष जास्त आणि व्हेरियस इन्स्टिट्यूटला त्यांनी शिकवलं होतं हे सगळं. तर त्यानुसार मग मी जस्ट इन्क्वायरी केली होती आणि मग एक दिवशी इकडे इन्स्टिट्यूटला आलो आणि इन्स्टिट्यूट पण जवळ असं स्टेशनपासून. तर त्यामुळे मग मला अजूनच चांगलं झालं की मला ट्रॅव्हलिंग पर्पज आणि या गोष्टीने सरांशी बोलल्यावर थोडंसं अजून कॉन्फिडन्स आला की वाटलं की म्हणजे आपल्याला जेव्हा कोर्स करू त्यानंतर पण आपल्याला हेल्प होईल एनी सॉर्ट ऑफ आपला कोर्स रिलेटेड किंवा हाऊ टू इम्प्लिमेंट या सर्व गोष्टी. ऋषी सरांबद्दल कसं आहे की त्यांना एक जास्त एक्सपिरियन्स आहे मोर दॅन 10 इयर्सचा आणि ते ॲडव्हान्टेज मला इथे काय वाटलं आणि काही चांगली गोष्टी वाटल्या कारण की त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये काम केलं वेगळ्या फील्डसाठी म्हणजे ॲज अ एजन्सी म्हणून. त्याच्यामुळे त्यांना एक व्हेरियस इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स म्हणजे रिअल एस्टेट असो किंवा बाकी दुसऱ्या ज्या इंडस्ट्री आहे त्या सर्व इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे काय होतं की एक ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्ह त्यांना आहे. ॲज अ स्टुडंट आम्हाला तो फायदा होतो कारण की ती शिकवताना कोणती ॲड किंवा असेल ना तो ते प्रत्येक इंडस्ट्रीनुसार म्हणजे मी जर रिअल एस्टेट असेल तर ते मला रिअल एस्टेटच्या एक्झाम्पलनुसार सांगतात की कसं ऑडियन्स सिलेक्ट करावं किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमधलं एज्युकेशन इंडस्ट्रीमधलं ते त्यांना त्यांचे एक्झाम्पल देऊन ते शिकवतात. त्याच्यामुळे ते मोर पर्सनलाइज होतं आणि एक मला एक टेक्निकल तर कळतं पण डिजिटल मार्केटिंगमध्ये टूल्स यूज करणं आणि ते कोणत्या ऑडियन्सवर यूज करणं किंवा काय टार्गेट करणं हे महत्वाचं आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी अंडरस्टँड होणं महत्वाचं. तर तो जो ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्ह आहे मला वाटतं की इकडे ऋषी सरांच्या एक्सपिरियन्समुळे तो चांगल्या प्रकारे समजतो आणि एक तुम्हाला एक पुढे त्याचा हेल्प होणार. तर ऑब्व्हियसली ऑफलाईनच सजेस्ट करेल कारण की डिजिटल मार्केटिंग पहिल्यांदा तुम्हाला इनिशियल असं वाटेल की ते सोपं आहे पण त्याच्यात भरपूर बारीक गोष्टी असतात ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या जर तुम्ही यूज नाही केल्या त्या तुमचं ते इफेक्टिव्हली यूज नाही होणार तेवढं. त्याच्यामुळे आय सजेस्ट ऑफलाईन. फर्स्ट जसं मी बोललो की सरांना ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह किंवा की त्यांनी तेवढं काम केलं आहे व्हेरियस इंडस्ट्रीला डिजिटल मार्केटिंगचं. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या इंडस्ट्रीचा इन्साइट्स भेटतात आणि मार्केटिंग टिप्स असतात किंवा पर इंडस्ट्री वाईज इट इज अ डिफरंट म्हणजे इंडस्ट्री वाईज प्रत्येक फील्डचं वेगळं असतं. तर तो ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सरांच्या शिकवण्यातून कळून येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या इंडस्ट्रीला आहे जे सुटेबल होईल किंवा काय असेल तर ते तुम्हाला ते सांगतात. मोर प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं इकडे ना की जस्ट ते टूल्स असे यूज करावे झालं असं नाही. ते तुमच्या इंडस्ट्रीला धरून ते पॉईंट टू पॉईंट सांगतात. तो पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ते मला इकडे आवडलं. आणि सेकंड ऑब्व्हियसली द पर्सनलाइज म्हणजे जसं की मला काही जमलं नाही काही छोटी गोष्ट काय मिस आउट झाली किंवा काही कधी आपल्याला वाटतं की असं विचारावं की सिली पॉईंट आहे किंवा असं ते अप्रोचेबल फॅकल्टी ओमकार सर पण आणि ऋषिकेश सर पण जे तुम्हाला असं वाटणार नाही टू हेजिटेट टू आस्क एनिथिंग. ते पण तेवढ्या प्रकारे म्हणजे ते सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम.
बॅच फ्लेक्सिबिलिटी येते. बाकीचं जसं जर तुम्हाला काही वेळेस जमलं नाही तर ते करून भेटतं. म्हणजे असं फ्लेक्सिबिलिटी प्लस पर्सनल अप्रोच अँड ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ऑफ टीचिंग फॅकल्टी.